येस, प्रॉब्लेम कोणी एक्सप्लेन करताय का मला? आपल्याला काय फाइंड करायचं होतं? बोला पटकन. प्रॉब्लेम काय होता? फाइंड काय करायचं आपल्याला? आपण कालपर्यंत काय फाइंड करत होतो की अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट सॅलरी म्हणजे ऍव्हरेज सॅलरी पेक्षा असे किती फिमेल एम्प्लॉई ज्यांची सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी. कंपनी सॅलरी पेक्षा जास्त आहे ओके, सो सगळ्या जेंडर मध्ये. यस, पण आत्ताचा क्वेश्चन काय बघा. ठीक आहे, हाऊ मेनी फिमेल एम्प्लॉईज. ओके, क्वेश्चन काय, हाऊ मेनी फिमेल एम्प्लॉईज म्हणजे अशा किती फिमेल एम्प्लॉईज आहेत त्यांची हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी व्हॅल्यू हायर दॅन ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी. ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी म्हणजे काय? इथं अक्रॉस ऑल जेंडर मध्ये म्हणजे पूर्ण सॅलरी टेबल मधला जो सॅलरी कॉलम आहे त्याची आपल्याला ऍव्हरेज काढायची, राईट? ती ऍव्हरेज येस. काढली आणि तुम्हाला ती कम्पेअर कोणासोबत करायची? फिमेल एम्प्लॉईजच्या हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी सोबत, राईट? फिमेल एम्प्लॉईजची हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी म्हणजे आता सपोज फिमेल कोण आहे? 10,002 एम्प्लॉई जो आहे तो फिमेल, राईट? तर 10,002 याची हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी कोणती? म्हणजे 10,002 ची मला काय पाहिजे? मॅक्स सॅलरी. आणि मॅक्स सॅलरी कोणती? 10,002 ची ही. मग ही सॅलरी फिमेल एम्प्लॉईची हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी आणि मग ही सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे का नाही ते बघायचंय. आणि जर असेल तर याला त्याच्यात काउंट करा. मग असे किती फिमेल एम्प्लॉईज आहे हे तुम्हाला काउंट करायचं. समजतंय? सो त्यासाठी बघा आता सिटी आपण कसं करतोय? सिटीचा सिंटॅक्स काय? विथ विथ स्टार्ट करायचं. यस, विथ. मी याला आता फॉर एक्झाम्पल CT1 म्हणतो. ओके, CT1 ऍज. ओके, आणि ब्रॅकेट मध्ये आता ती क्वेरी येणार जी आपल्याला ह्या CT1 मध्ये स्टोअर करायची आउटपुट. सो सिलेक्ट, मी काय करतोय, EMP नंबर मॅक्स सॅलरी. ओके, फ्रॉम और याला ऍज मॅक्स सॅलरी नाव देतो. फ्रॉम सॅलरीज. ओके, देन काय पाहिजे आपल्याला? सॅलरीजला मी यस म्हणतोय. ओके, देन जॉईन एम्प्लॉईज E ऑन E डॉट EMP नंबर इज इक्वल टू यस डॉट EMP नंबर. जॉईन का केलं? कारण की आपल्याला कंडिशन टाकायची जेंडर इज इक्वल टू फिमेल आणि जेंडर कशात आहे? एम्प्लॉईज टेबल मध्ये. आणि आपण मॅक्स सॅलरी काढतोय ती सॅलरी टेबल मध्ये. ओके, जॉईन केलंय अँड E डॉट जेंडर इज इक्वल टू काय पाहिजे? फिमेल. आणि लास्टला काय करावं लागेल? ग्रुप बाय. ग्रुप बाय का करायचंय? येस, ग्रुप बाय का करतोय आपण? कारण की आपण मॅक्स सॅलरी काढतोय ईच एम्प्लॉईची, राईट? येस सर. हा एक CT झाला, इथं मी कॉमा देतोय. आता परत CT2 एक दुसरा CT बनवतोय त्याच्यात ऍज. आता हे माझं आउटपुट असणार आहे. ओके, CT2 ते बघा मी काय करतोय, सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी मला. ओके, याच्यात मी ऍव्हरेज सॅलरी याला नाव देतो ऍज ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज. ओके, ऑल टाइम ऍव्हरेज पूर्ण सॅलरी टेबलची ऍव्हरेज सॅलरी काढायची. ही क्वेरी बरोबर आहे का? सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी ऍज ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज. ओके, आता आपलं काय येणार? सिलेक्ट स्टेटमेंट येणार. त्यामध्ये आपण जे राईट करू ते आउटपुट मध्ये आपल्याला दिसणार. सिलेक्ट मध्ये काय पाहिजे मला? सम. आणि सम मध्ये मी काय घेणार? केस स्टेटमेंट. केस व्हेन. आता व्हेन आपल्याला काय करायचंय? ही मॅक्स सॅलरी इज ग्रेटर दॅन ऍव्हरेज सॅलरी असेल देन 1. सो मी तेच करतोय बघा. C1 म्हणजे CT1. C1 डॉट मॅक्स सॅलरी ग्रेटर दॅन C2 डॉट ऍव्हरेज सॅलरी. असं असेल देन 1 एल्स 0. आणि केस स्टेटमेंट लास्टला एंड करतोय, एंड. ओके,
याला एक नाव देतो सॅलरी हायर दॅन ॲव्हरेज सॅलरी. ओके. आणि एक सेकंड कॉलम घेतो, त्यामध्ये काय करतो मी टोटल काउंट घेतोय. टोटल काउंट किती आहे मॅक्स सॅलरीचा. सो C1 डॉट मॅक्स सॅलरी. ओके. ॲज टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर परत जॉईन करावं लागणार. आता सिलेक्ट झाल्यानंतर काय येतं आपलं फ्रॉम कशातून एम्प्लॉईज जॉईन CT1 याला C1 म्हणतो. ओके. ऑन डॉट EMP नंबर इज इक्वल टू C1 डॉट EMP नंबर. ओके. परत एक जॉईन यूज करतो, जॉईन CT2 त्याला C2 म्हणतो. ओके. आणि हा क्रॉस जॉईननी जॉईन केला. आता बघा मी जर क्वेरी रन करतोय. ओके. आपल्याला आधी यूज एम्प्लॉय करावं लागेल. ओके. आता ही मी क्वेरी रन करतोय. तर ओके डॉट EMP नंबर इथं आपल्याला काय पाहिजे डॉट EMP नंबर यस डॉट सॅलरी. यस. ओके. आणखी कुठे ओके. राईट. आता आउटपुट काय बघा, टोटल फिमेल एम्प्लॉईजचे कॉन्ट्रॅक्ट एवढे 40,832. त्यामधून 24,242 कॉन्ट्रॅक्ट असे आहे ज्यांची हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. हे समजते. क्वेरी बघा, आता मी क्वेरी काय लिहिली, 2 सिटी क्रिएट केल्या. यामध्ये एका सिटी मध्ये मी काय केलं, प्रत्येक एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी स्टोअर करतोय. बघितलं इथं प्रत्येक एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी कसं काय, कारण की ग्रुप बाय करतोय EMP नंबरवर. आणि ही फक्त फिमेल एम्प्लॉयची आहे. प्रत्येक फिमेल एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी मी यामध्ये स्टोअर केली CT1 मध्ये. जर याचं आउटपुट बघितलं तुम्ही फक्त, तर बघा हे सगळे फिमेल एम्प्लॉईज आहे. किती आहे 40,832. हे टोटल सगळे फिमेल एम्प्लॉईज आहे आणि त्यांची मॅक्स सॅलरी फक्त. ठीक आहे. हा CT1 चा टेबल झाला. आणि CT2 मध्ये काय आहे, CT2 ला रन करतोय मी. CT2 मध्ये फक्त ऍव्हरेज सॅलरी. आता मला काय करायचंय, ह्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा असे किती जण आहे की त्यांची मॅक्स सॅलरी जास्त आहे. ऍव्हरेज सॅलरी किती बघा 63,761. सो मी आता या क्वेरीला परत रन करतो. आणि आता असे किती जण आहे ज्यांची मॅक्स सॅलरी 63,000 पेक्षा जास्त आहे बघा. ही एक फिमेल एम्प्लॉईज आहे. ओके. ही फिमेल एम्प्लॉईज नाही येणार. ओके. 63,000 पेक्षा कमी आहे. ही फिमेल एम्प्लॉईज येणार, ही पण येणार, ही पण येणार. असे यांना मग ज्यांची 63,000 पेक्षा जास्त आहे त्यांना तो काउंट करणार. आणि असा टोटल काउंट किती आहे, जर मी क्वेरी रन करतोय तर बघा 40,832 ही नंबर ऑफ, इथं पण बघा क्रॉस चेक कर, 40,832 टोटल फिमेल एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी एवढे कॉन्ट्रॅक्ट. त्यामधून 24,242. ओके. 24,242 असे एम्प्लॉईज आहे फिमेल एम्प्लॉईज ज्यांची हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. समजते. आता यामध्ये आपण काय केले, 2 CT स्टेटमेंट घेतले. ओके. फर्स्ट सिटी स्टेटमेंट मध्ये मी काय केलंय, मॅक्स सॅलरी स्टोअर करतोय. आणि सेकंड सिटी मध्ये मी काय करतोय, ऍव्हरेज सॅलरी स्टोअर करतोय. आणि मग काय केलंय, तेच कम्पेअर केलंय. मॅक्स सॅलरी बर इथं बघा, मॅक्स सॅलरी ग्रेटर दॅन ऍव्हरेज सॅलरी. जर असं असेल देन 1 एल्स 0. आणि केस स्टेटमेंट लास्टला एंड करतोय आपण. क्लिअर आहे का? एकदा क्वेरी चेक करा तुम्ही, बघा क्वेरी, काही डाऊट असेल तर विचारा. आणि CTE ची प्रॅक्टिस करा. CTE हा टॉपिक इतका पण सोपा नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे प्रॅक्टिस करून होऊन जाईल. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करता तसे तुमचे डाऊट येत चालतील. आणि डाऊट सॉल्व्ह करत गेल्यावरच तुम्हाला समजत जाईल की कुठं प्रॉब्लेम येतोय, काय चुकतंय. येस, ऑनलाईन समजतंय का?
हो सर. क्वेरी बघा काय राईट केली आपण. येस सर. सिंपल, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं काय करायचं, एक क्वेश्चन दिलाय तर क्वेश्चनला पार्ट मध्ये डिवाइड करायचं. हाऊ मेनी फिमेल एम्प्लॉईज, हाऊ मेनी म्हणल्यावर तुम्हाला काय करायचंय, काउंट करायचंय ना, अशा किती फिमेल एम्प्लॉईज आहे. तुम्हाला फर्स्ट काय बघायचं होतं, हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी व्हॅल्यू. आता तुम्हाला इथं बघा हायेस्ट कॉन्ट्रॅक्ट सॅलरी व्हॅल्यू कधी भेटेल, म्हणजे मॅक्स सॅलरी. मग तुम्हाला आधी मॅक्स सॅलरी कशात तरी स्टोअर करावं लागेल. ठीक आहे, आपण ती मॅक्स सॅलरी याच्यात स्टोअर केली, फक्त फिमेल एम्प्लॉईजचीच होती म्हणून इथं एक कंडिशन टाकली, ई डॉट जेंडर इज इक्वल टू फिमेल, आणि मग फिमेल जेंडरचा कॉलम एम्प्लॉय टेबल मध्ये होता, आणि आपण मॅक्स सॅलरी फाइंड करतोय ती सॅलरी टेबल मध्ये होती म्हणून जॉईंट यूज केलं. ओके, इथपर्यंत सॉल्व्ह झाला क्वेश्चन. दॅन ते कशासोबत कम्पेअर करायचंय, ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी. मग तुम्हाला ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी पण फाइंड करावं लागेल, ती तुम्ही इथं फाइंड केली. आणि ह्या दोन्हीला कम्पेअर करतोय मी ते इथं बघा, केस स्टेटमेंट स्टार्ट होतंय, केस व्हेन C1 डॉट मॅक्स सॅलरी ग्रेटर दॅन C2 डॉट मॅक्स सॅलरी, असं असेल देन 1 एल्स 0, आणि एंड केलंय मी. आणि हे काय करतोय, काउंट C1 डॉट मॅक्स सॅलरी म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट किती होते, म्हणजे आउटपुट बघा मला कसं मिनिंगफुल दिसतंय ना हे काउंट मुळे. आउटपुट मध्ये काय येतंय, टोटल कॉन्ट्रॅक्ट पण दिसतंय, टोटल कॉन्ट्रॅक्ट किती आहे 40,832. त्यामधून असे किती कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यांची हायर कॉन्ट्रॅक्ट सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे, 24,242. येस, क्वेरी चेक करा एकदा, क्वेरी राईट करून बघा तुमच्या ह्याच्यात रन होतीये का. येस, समजतंय का. क्वेरी राईट करून झाली. हो सर. ओके, ह्या क्वेरी मध्ये काय डाऊट, सीटीई ची प्रॅक्टिस करा, क्वेश्चन घ्या. ओके, गुगल करा, ऑनलाईन क्वेश्चन घ्या, आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. तुम्ही जेव्हा सीटीई ची जास्त प्रॅक्टिस करताल तेव्हाच कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. ठीक आहे, सो आपल्याला एक नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे, तो आहे आपला टेम्पररी टेबल. ओके,
नेक्स्ट टॉपिक आहे आपला ठीक आहे. एक सिंपल क्वेरी आता मला एक सांगा मला इच एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची काय क्वेरी राईट करू मी एक सिंपल इच एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची सिलेक्ट सिलेक्ट average salary ऍव्हरेज सॅलरी from salary फ्रॉम सॅलरीज group by ग्रुप बाय EMP number. ओके ईएमपी राईट यामध्ये काय होईल बघा इच एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी दिसते ओके मी आता याच्यात थोडे मॉडिफिकेशन इथं नाव काय देणार आपण ऍज ऍव्हरेज सॅलरी हे क्लिअर आहे आता परत रन Yes. करते तर इथं कॉलमचं नाव चेंज होईल बघा ऍज ऍव्हरेज सॅलरी आता मला इथं कळतंय का ही कोणत्या एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी आहे मग इथं ईएमपी नंबर पण यायला पाहिजे ना Yes, sir. काय करावं लागेल त्यासाठी सिलेक्ट एम्प्लॉय नंबर. राईट इथं फक्त एम्प्लॉय नंबर ऍड करतोय मी आणि रन करतोय आता बघा प्रत्येक एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी दिसते ईएमपी नंबर पण दिसतोय ओके राईट आता हो सेम सर. क्वेरी आहे हीच क्वेरी आता मला फक्त काय पाहिजे जसं ऍव्हरेज सॅलरी फाइंड केलं मला मॅक्स सॅलरी पाहिजे तर मी काय चेंजेस करू यामध्ये ॲव्हरेजच्या जागी मॅक्स लिहायचं. राईट इथं मी काय करणार मॅक्स करणार मग इथं नाव पण चेंज करतो मी त्याचं मॅक्स हे काय झालं इच एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी झाली राईट आता माझा क्वेश्चन असा आहे मला इच एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी फाइंड करायची पण फक्त असेच एम्प्लॉय पाहिजे जे मेल आहे मग कसं करणार यामध्ये काय चेंजेस करू बोला थोडं लॉजिकली विचार करा नुसतं असं क्वेरी पार्ट नका करू मला माझा क्वेश्चन काय ओके हे काय झालंय इच एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी झाली आता मला काय करायचंय इच एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी पाहिजे पण एम्प्लॉय फक्त मेलच पाहिजे कसं करणार येस शिवानी बोला सर आपण ग्रुप बाय नंतर एम्प्लॉयज नंबर मग जेंडर एम्प्लॉय इथं ग्रुप बायला काय करावं लागेल एम्प्लॉय नंबर नंतर जेंडर हॅविंग यूज करू शकतो ना आपण. ओके नितेश अजून थोडा विचार करा किती सिंपल तुम्ही काय करताय फक्त क्वेरीकडे लक्ष देता येस बोला शिवानी जॉईन करावं लागेल ना. राईट जॉईन करावं लागेल कारण की जेंडर एम्प्लॉय टेबल मध्ये सॅलरी याच्यात आहे जॉईन कसं करणार इथं फक्त सॅलरी जॉईन जॉईन एम्प्लॉई एम्प्लॉईज ई ई ऑन कशावर ऑन ई डॉट ईएमपी डॉट नंबर EMP नंबर. इक्वल टू येस सर. एस डॉट येस EMP नंबर आणि मग अँड याच्यामध्ये कंडिशन येणार जेंडर वेअर ई डॉट जेंडर इज इक्वल टू मेल मेल आणि ग्रुप बाय तसंच राहिले आता इथं काय येणार ई डॉट EMP नंबर इथं येस डॉट सॅलरी एस डॉट आणि इथं काय येणार ई डॉट EMP नंबर. आता मी जे रन करतोय आता हे सगळे कोण आहे मेल एम्प्लॉईज आहे राईट आता टेम्पररी टेबल बघा कसं आहे मी काय करतो मला एक टेम्पररी टेबल क्रिएट कर आता मी काय करतो ह्याच क्वेरीला वरती काय करतो इथं फक्त मला आपण टेबल क्रिएट करताना काय क्वेरी होती आपली क्रिएट टेबल अँड टेबल नेम तसंच मी काय करतोय क्रिएट टेम्पररी टेबल आणि याला नाव देतोय मेल मॅक्स सॅलरी ओके आणि रन करतोय झाली क्वेरी रन आउटपुट आलाय का मला नाही कारण की तो टेबल मध्ये क्रिएट टेबल मध्ये गेला ना इथं मी रिफ्रेश करतो इथं मला टेबल दिसतोय का मेल मॅक्स सॅलरीचा बघा मी रिफ्रेश करतोय दिसतोय का नाही. नाही पण तो कसा दिसतो बघा इथं मी काय करणार आता मला मेल मॅक्स सॅलरी हा एक टेबल आहे माझा टेम्पररी टेबल आहे तो
तो टेम्पररी टेबल आपल्याला स्कीमा सेक्शन मध्ये दिसत नाही. हे तर आपले फिक्स डेटाबेसचे टेबल आहे, पण टेम्पररी टेबल आपल्याला इथं दिसत नाही. तो आता मला सपोज टेम्पररी टेबल मेल मॅक्स सॅलरीचा डेटा बघायचा आहे, मी काय क्वेरी राईट करू? बोला. सिलेक्ट स्टार फ्रॉम मेल मॅक्स सिलेक्ट स्टार फ्रॉम मेल मेल मॅक्स मॅक्स सॅलरी. सिंपल आहे. आलं रे आउटपुट आता. हा एक टेबल म्हणून क्रिएट झाला दिसतोय. आपण टेबल क्रिएट केलाय, टेम्पररी टेबल, त्यामध्ये हे आउटपुट स्टोअर केलंय. समजतंय आता टेम्पररी टेबलचा यूज काय? यस. पण सर ते टेम्पररी टेबल कशासाठी वापरायचं म्हणजे नाही का? येस, आता बघा ना, आता एक मी एक्झाम्पल घेतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथं काय करत होतो, मी सीटी मध्ये हे टेबल क्रिएट करत होतो, राईट? ह्या क्वेरीचं जे आउटपुट येत होतं, तो याच्यात स्टोअर होत होतं ना, CT1 मध्ये. येस सर. ओके, आता माझा क्वेश्चन असा आहे, मला असे एम्प्लॉय फाइंड करायचे, मेल एम्प्लॉय ज्यांची मॅक्स सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त. फॉर एक्झाम्पल मेल एम्प्लॉईज मॅक्स salary is higher than all time average salary. हा क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह केलेला सीटी. कसं सॉल्व्ह करणार आता? सीटी मध्ये काय येणार, विथ सीटी आणि काय स्टोअर करून ठेवणार आपण आधी, ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी स्टोअर करणार, राईट? परत दुसरा एक सीटी बनवणार, त्यामध्ये काय करणार, मेल एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी स्टोअर करणार. समजतंय? हो. आत्ताच आपण येस चेक करा ना. आपण फिमेल साठी घेतो, ठीक आहे, आपण फिमेल साठी घेतो. फिमेल मॅक्स सॅलरी इज हायर दॅन ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी. असे किती फिमेल आहे आपल्याला काउंट करायचं. ओके, आता मी काय करणार बघा, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर फ्रॉम एम्प्लॉईज जॉईन मेल मॅक्स सॅलरी, याला MX म्हणतो. on e dot emp number is equal to mx dot emp number, where e dot gender is equal to female. ओके, अँड वेअर मध्ये आणखी काय कंडिशन आहे, अँड ई ओके, अजून एक टेबल जॉईन करावं लागेल इथं. जॉईन सॅलरीज यस ऑन e dot emp number is equal to yes dot emp number, where e dot gender is equal to f and yes dot salary sorry mx dot salary greater than average of s dot salary. यामध्ये आपण एम घेऊ, ठीक आहे, कारण की आपण मेल मॅक्स सॅलरी फाइंड केली, ठीक आहे. क्वेश्चन मध्ये पण मेल घेऊ. यामध्ये mx dot salary
मॅक्स सॅलरी. एक मिनिट हा, काहीतरी एरर येतो. ओके, आता बघा इथे लक्ष द्या, मी काय केलंय. ठीक आहे, आपल्याला फाईन काय करायचंय, मेल एम्प्लॉयची मॅक्स सॅलरी इज हायर दॅन ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी. ओके, फर्स्ट मी काय केलंय, एक टेम्पररी टेबल क्रिएट केला होता आपण, राईट. यामध्ये आपण काय केलंय, मेल एम्प्लॉईज ची मॅक्स सॅलरी का फाइंड केली, राईट. शिवानी तुम्हीच मला क्वेरी सांगितली होती, बरोबर. यामध्ये येस सर. टेबल मॅक्स सॅलरी, ओके, हा सॉरी, ऑलरेडी एक्झिस्ट. ओके, आता जर मी मॅक्स सॅलरीचं टेबल बघतोय, मेल मॅक्स सॅलरी, यामध्ये काय प्रत्येक एम्प्लॉय नंबर दिसतोय आणि त्यांची मॅक्स सॅलरी दिसते. हे सगळे मेल एम्प्लॉईज आहे, राईट. आणि मी आणखी एक टेम्पररी टेबल क्रिएट केला, त्याच्यात मी काय केलंय, ऑल टाइम ऍव्हरेज सॅलरी, सॅलरी टेबल मध्ये जो सॅलरी कॉलम आहे त्याची ऍव्हरेज सॅलरी फाइंड केली, याला रन केलं. ओके, हा पण ऑलरेडी क्रिएट आहे. मग याचे रेकॉर्ड बघायचे असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम ऍव्हरेज सॅलरी टू. ओके, सो याला जर रन केलं तर ही ऍव्हरेज सॅलरी झाली. मी आता काय करतोय बघा, मेल मॅक्स सॅलरी, जे दोन टेम्पररी टेबल आपण क्रिएट केले, मेल मॅक्स सॅलरी आणि ऍव्हरेज सॅलरी टू, यांना मी जॉईन करतोय. हा कोणता जॉईंट आहे, क्रॉस जॉईंट आहे, कारण की ऑन ची कंडिशन वापरली. ऑन नाही वापरलं. आता जर मी याला रन करतोय तर बघा, हे दोन कॉलम मेल मॅक्स सॅलरीचे आणि हा ऍव्हरेज सॅलरीचा एक व्हॅल्यू होती, क्रॉस जॉईंट म्हणल्यावर ती व्हॅल्यू प्रत्येक रो समोर जॉईन होता. आता मला काय करायचं, याच्यामधून असं पाहिजे की ज्याची ही ऍव्हरेज सॅलरी, ज्याची मॅक्स सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. हा फर्स्ट एम्प्लॉय येणार का, राईट, येणार. त्याची मॅक्स सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. सेकंड येणार का, नाही येणार. नाही. मग हेच मला आता करायचंय. यांनी आता टेम्पररी टेबल बघा, टेम्पररी टेबल मुळे काय झालं, एका क्वेरी मध्येच मी ती लाईन लिहिली ना. आपण सेम सीटीनी सॉल्व्ह करत होतो, सीटीनी किती कॉम्प्लेक्स होत होतं. हो सर. पण सीटी हा एक म्हणजे बेटर वे, सीटीनी सॉल्व्ह तुम्ही जर प्रॅक्टिस करता तर सीटी तुम्हाला इझी वाटत. टेम्पररी टेबल मध्ये काय करावं लागते मला बघा, आधी एक टेबल क्रिएट करू, टेबल क्रिएट करायचं. परत दुसरा एक टेबल क्रिएट केला, मग त्यामध्ये जॉईन यूज केलं.
हे टेम्पररी टेबल मध्ये झालं. पण सीटी काय करतोय, सीटी आपण काय त्याच क्वेरी मध्ये तो टेबल पण क्रिएट करतोय, टेबल क्रिएट झाल्यावर त्याला कम्पेअर पण करतोय. हो समजलं? सर. हो. येस सर. सेम आपण इथं तेच केलंय ना. आता आता बघा, आता मी क्वेरी काय राईट करतो, सिलेक्ट सम मध्ये मी टाकतोय केस व्हेन mx dot max salary greater than a dot average salary. Okay, then 1 else 0. केस स्टेटमेंट एंड केलं. मी याला नाव देतो ऍज max sal higher than average sal. ठीक आहे. फ्रॉम हे कशातून घेतोय आपण, दोन टेबल, मॅक्स मेल मॅक्स सॅलरी जॉईन ॲव्हरेज सॅलरी. ओके, यामध्ये mx. ओके, सो याला मी mx म्हणतोय, याला ए नाव देतोय, तर रन करतोय. बघा आली व्हॅल्यू. आणि सेम मी सीटी मध्ये हेच करत होतो ना, सीटी मध्ये पण हीच क्वेरी राईट करत होतो, राईट. सीटी मध्ये आपले फिमेल एम्प्लॉईजचे किती रोजगार होतात, 24,242. आणि आता या मेल एम्प्लॉईजचे आहे. सेम आता फिमेल एम्प्लॉई साठी करायचं असेल तर मी काय करन, एक टेबल क्रिएट करन, सेम हाच टेबल. ओके, फक्त इथं टेबलला नाव देईन फिमेल मॅक्स सॅलरी. ओके, आणि इथं मी मेलच्या जागेवर एफ करतोय आणि रन करतोय. ओके, टेबल क्रिएट झाला. टेबल क्रिएट झाल्यानंतर बघा, आता मला हीच क्वेरी राईट करायची परत. आणि आता हे फक्त फिमेल एम्प्लॉई साठी असेल, सो इथं mx च्या जागेवर काय एफ mx करतो मी, आणि इथं फिमेल एम्प्लॉईज, टेबलचं नाव फिमेल एम्प्लॉईज केलं, याला एफ mx म्हणतोय बस. आणि याला आता रन करतोय. बघा किती फिमेल एम्प्लॉईज आहे ज्यांची हायर कॉन्ट्रॅक्ट सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे, 24,242, राईट. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला सीटीनी पण दिली. बघा सीटी जर मी रन करतोय, बघा 24,242, आणि टोटल कॉन्ट्रॅक्ट किती होते, 40,832. ते पण इथं आपण फाइंड करू शकतो. इथं बघा, हा एक समचा एक कॉलम झाला. सेकंड मी एक काउंट करतो, काउंट मध्ये टाकतोय मी येस mx max salary, mx dot max salary as total number of contract, राईट. आणि आता याला रन करतोय. बघा आता मी हे आउटपुट ह्या क्वेरीच आहे, 24,242 असे मॅक्स सॅलरी, इतके एम्प्लॉईची मॅक्स सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे, आणि टोटल किती होते, 40,832. हे मी टेम्पररी टेबल आणि त्या दोन टेम्पररी टेबल क्रिएट केले आणि त्याच्यात जॉईंट यूज करून सॉल्व्ह केले. आणि सीटीचं आउटपुट बघा तेच आहे, दिसतंय. आता कळतोय काय डिफरन्स आहे शिवानी? हो. हो सर. सीटी मध्ये आपण काय करत होतो, सीटी मध्ये आपण जी क्वेरी राईट करतोय त्यामध्येच टेबल पण क्रिएट होत होता, तो याच्यात स्टोअर होत होता, आणि तोच टेबल आपण इथं जॉईंट यूज करून कम्पेअर करत होतो. पण टेम्पररी येस टेबल सर. काय करतोय आपण, बघा जे आपल्याला स्टोअर करायचंय ते सेपरेट टेम्पररी टेबल क्रिएट करून स्टोअर करतोय, आणि लास्टला त्याचा जॉईंट मध्ये यूज करतोय, जॉईन करून सेम आउटपुट देते ना मला. हो सर. टेम्पररी टेबल आपल्याला स्कीमा सेक्शन मध्ये कधी दिसत नाही. ओके, सो एकदा टेम्पररी टेबलची कन्सेप्ट बघून घ्या तुम्ही. टेम्पररी टेबलची क्वेरी बघा कशी आहे. ओके, येस सर. आधी काय केलंय मी, नॉर्मल आपल्याला जे आउटपुट पाहिजे होतं ती क्वेरी लिहून घेतली, त्यानंतर त्याच्यावरती एक लाईन लिहिली फक्त, क्रिएट टेम्पररी टेबल, आणि टेबलला एक नाव दिलंय. समजतंय? येस सर. सो आता तुम्ही एक टेम्पररी टेबल क्रिएट करा. ओके, मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय. सिलेक्ट
क्वेश्चन मध्ये टेम्पररी टेबल मध्ये जो टेबल तुम्ही क्रिएट करता त्याच्यात आउटपुट मध्ये मला पाहिजे एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड त्यांची टोटल सॅलरी. ओके, सिंपल एक क्वेरी राईट करायची. कोणती? त्यामध्ये आउटपुट मध्ये काय दिसलं पाहिजे? एम्प्लॉय नंबर दिसला पाहिजे, फर्स्ट नेम दिसलं पाहिजे, लास्ट नेम दिसलं पाहिजे आणि प्रत्येक ईच एम्प्लॉयची टोटल सॅलरी दिसली पाहिजे. ओके, जमन ही क्वेरी राईट करायला. आता सेम क्वेरी आपण 10 to 20 वेळेस सॉल्व्ह केली असेल. एकदम इझी क्वेरी. आणि क्वेरी राईट झालं फक्त वरती एक लाईन एक्स्ट्रा राईट करायची तुम्हाला. क्रिएट टेम्पररी टेबल, त्याला नाव काय द्या तुम्ही? एम्प्लॉय टोटल सॅलरी नाव द्या टेबलला. टोटल, ओके सॉरी, टोटल सॅलरी एक कॉलम पण असेल ना, सो EMP टोटल सॅलरी नाव द्या. ओके, हे टेम्पररी टेबलचं नाव आहे. ठीक आहे, इन राईट करता. आता कोण स्क्रीन शेअर करून दाखवतोय? यश, शिवानी, तुम्ही करताय स्क्रीन शेअर? नितेश, आकांक्षा. सिंपल, आधी क्वेश्चन रीड करा. तुम्हाला काय पाहिजे? एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम. हे एम्प्लॉईज टेबल मध्ये, टोटल सॅलरी, सॅलरी कॉलम सॅलरी टेबल मध्ये, त्याची सम करायची. दोन्ही टेबल मध्ये जॉईन करावं लागेल. एकदम नॉर्मल क्वेरी आहे ना. कोण सॉल्व्ह करून दाखवतोय? पटकन सांग. यस, एनीवन? कुणी सॉल्व्ह करतंय का? बोला पटकन. नितेश करताय सॉल्व्ह? जमन ही क्वेरी सॉल्व्ह करायला? ट्राय करतो सर इकडे मी पहिले, मग सांगतो. ट्राय नाही नितेश, जमायलाच पाहिजे. एकदम इझी क्वेरी आहे ही. तर जॉईनची क्वेरी, जॉईन मध्ये आपण शिकलेलो आहे. सर एकदा सांगा ना, माझा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ऐकू नाही आलं. ओके, स्क्रीन बघा पण नाही दिसत. क्वेश्चन काय आहे? आउटपुट मध्ये मला 4 कॉलम पाहिजे. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी. याच्यासाठी एक क्वेरी राईट करायची आणि त्याच्यावरती एक एक्स्ट्रा लाईन येणार, क्रिएट टेम्पररी टेबल, आणि टेबलला नाव द्यायचंय EMP टोटल सॅलरी. आता शिवानी तुम्ही सांगा मला, ही क्वेरी राईट करायला हे 4 कॉलम आहे. ओके, क्वेरी कशी राईट करणार? सिलेक्ट ओके, सिलेक्ट EMP नंबर, EMP नंबर, फर्स्ट नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, लास्ट नेम, सम ऑफ सॅलरी. राईट सम ऑफ सॅलरी. एवढंच विचार करायचा होता फक्त, बस, बाकी काय नाही. आता पुढं याला मी ऍज टोटल सॅलरी नाव देतो. आता पुढं काय करायचंय? फ्रॉम सॅलरीज, फ्रॉम सॅलरीज, यस, जॉईन जॉईन एम्प्लॉय. एम्प्लॉईज. ई झालंय, सॉल्व्ह झाली क्वेरी. बस हेच करायचं होतं ना. ई डॉट EMP नंबर इज इक्वल टू एस डॉट EMP नंबर. येस, गुड शिवानी. याचा अर्थ म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय, समजतंय. ठीक आहे, येस सर. इथं मी काय येणार? ऑन. ओके, आता ही क्वेरी मी रन करतोय. ओके, यामध्ये आता इथं काय येणार? ई डॉट ई डॉट फर्स्ट नेम, ई डॉट लास्ट लास्ट नेम, नेम, यस डॉट सॅलरी. यस डॉट सॅलरी. ओके, आणखी एक. ओके, यस, लास्टला एक राहिले आपलं ग्रुप बाय, कारण की आपण हे काय करतोय? EMP नंबर, ई सम डॉट EMP. सम सॅलरी कॅल्क्युलेट करतोय ईच एम्प्लॉयची. राईट, आता बघा आउटपुट मध्ये काय दिसेल? एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्याची टोटल सॅलरी प्रत्येक एम्प्लॉयची दिसते. आणि सेम हेच मला फक्त एक वरती लाईन लिहितोय आता मी, क्रिएट टेम्पररी टेबल. टेबलचं नाव काय? EMP टोटल सॅलरी. राईट, याला रन करतोय. येस, झाली रन. आता त्या टेबलचं मला पूर्ण रेकॉर्ड बघायचे, तर काय क्वेरी रन करू मी? सिलेक्ट EMP टोटल सॅलरी. सिलेक्ट स्टार स्टार फ्रॉम फ्रॉम EMP टोटल सॅलरी. राईट, आलंय.
येस, गुड शिवानी. अशी प्रॅक्टिस करत राहा आणखी शिवानी, म्हणजे डाऊट क्लिअर होत जाते. ठीक आहे, एक एक टॉपिक घ्यायचा आहे. येस नितेश, आकांक्षा, येस समजतंय? सर. एक टॉपिक घ्यायचा आहे, त्यावर 5 ते 10 तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. ओके. टेम्पररी टेबल कन्सेप्ट समजलाय? येस सर. ओके.